पहिल्यांदा असं घडलं, कोर्टाने नितीन गडकरी यांच्या इथेनॉलची हवाच काढली. त्याचं कारण म्हणजे एका कस्टमरने आपली गाडी इथेनॉलमुळे खराब झाली यामुळे कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने असा ऐतिहासिक निकाल दिला, त्या ऐकून अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कोर्टाने सक्तीचे आदेश दिले, ज्या कस्टमरची गाडी इथेनॉलमुळे खराब झाली त्या कस्टमरला 20 लाख रुपये देण्यात यावे किंवा नवीन गाडी देण्यात यावी. विशेष म्हणजे गडकरी यांनी मारुती सुझुकी कंपनीचं कौतुक देखील केलं होतं. त्याच कंपनीची ही गाडी. नेमकं तो कस्टमर कुठला, हे प्रकरण कुठलं, कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय, चला सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. काही दिवसा अगोदर नितीन गडकरी स्वतः म्हणाले होते, देशामध्ये मला अशी एक तरी गाडी दाखवा जी E20 पेट्रोलमुळे खराब झाली आहे. याशिवाय गडकरी यांनी एबीपी माझाच्या पत्रकारांशी बोलताना सांगितलं, इथेनॉलमुळे गाड्या खराब होत आहेत. हे सर्व आरोप खोटे आहेत. फक्त मला बदनाम करण्यासाठी लोक सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करत आहे. पण प्रत्यक्षात कोणतीही गाडी खराब झालेली नाही. पण आता E20 पेट्रोलमुळेच गाडी खराब झाल्याचं कोर्टाने मान्य केलं आणि ती ज्या कंपनीची गाडी होती त्या मारुती सुझुकी कंपनीला नुकसान भरपाई देण्यास सांगितलंय. हे सर्व प्रकरण समोर कसं काय आलं, आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये. रायपूरमध्ये राहणारे देवराज हे व्यवसायाने एक डॉक्टर आहेत. डॉक्टर प्रेमराज यांच्या कामाचं स्वरूप असं होतं, दररोज त्यांना 150 ते 200 किलोमीटर प्रवास करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी एक XUV गाडी घेण्याचा निर्णय घेतला. जून 2024 मध्ये त्यांनी मारुती सुझुकी कंपनीची ग्रँड विटारा हायब्रिड झेटा प्लस ही गाडी विकत घेतली. ही मारुती सुझुकीची लोकप्रिय XUV गाडी असल्यामुळे त्यांना विश्वास होता, पुढील वर्ष आपल्याला गाडी घेतल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही. आता ही कार खरेदी करत असताना शोरूमवाल्यांनी डॉक्टर प्रेमराज यांना काय सांगितलं, ही गाडी डिसेंबर 2023 मधले म्हणजे जवळपास 2024 ची गाडी. त्यामुळे डॉक्टर प्रेमराज यांनाही वाटलं ही नवीन बॅचमधील कार आहे आणि नवीन बॅचच्या सर्व कार E20 पेट्रोल लक्षात घेऊनच बनवलेल्या असतात. डॉक्टर प्रेमराज यांनी गाडी घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने गाडी एकदम सुरळीत चालली. अर्थातच नवीन गाडी होती. सुरुवातीला मायलेजही चांगलं मिळायचं. त्यांचं रोज 150 ते 200 किलोमीटर बाहेर फिरणं असल्यामुळे त्यांना या गाडीची अत्यंत गरज होती. मात्र फक्त 5 महिन्यानंतर परिस्थिती अचानक बदलू लागली. नोव्हेंबर 2024 मध्ये डॉक्टर प्रेमराज यांना त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डवरती इंजिनमध्ये काहीतरी गडबड असल्याचे संकेत दिसू लागले. त्याच्या काही वेळाने गाडीची कार्यक्षमता पूर्ण कमी झाली आणि गाडी जागेवरच बंद पडली. आता नवीन गाडी आहे, फक्त 5 महिने झाले. अशा वेळेस कोणतीही गाडी बंद पडणं हे खूप धक्कादायक असतं कोणालाही, खास करून ज्या ठिकाणी आपण 20 लाख रुपये गुंतवलेले असतात. डॉक्टर प्रेमराज यांनी तातडीने ज्या शोरूममधून गाडी घेतली त्या डीलरला कॉन्टॅक्ट केला. शोरूमवाल्यांनी जेव्हा गाडी तपासली तेव्हा त्यांनी सांगितलं, पेट्रोलमुळे हा बिघाड झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इंधनमध्ये काही खराबी असल्यामुळे त्याचा परिणाम इंजिनवरती झाला असता. त्यामुळे कंपनी या बिघाडाची जबाबदारी अजिबात स्वीकारू शकत नाही. पण डॉक्टर प्रेमराज यांना हे स्पष्टीकरण अजिबात मान्य झालं नाही. डॉक्टर प्रेमराज यांच्या तक्रारीनंतर गाडीचा फ्यूल टँक खाली करण्यात आला. त्यानंतर एक धक्कादायक सत्य समोर आलं. टाकीमधून बाहेर पडलेल्या पेट्रोलच्या तळाशी एक व्हाईट कलरचा पदार्थ असलेला आढळला. हे व्हाईट कलरचं पेट्रोलमध्ये नेमकं काय होतं, तो पदार्थ पेट्रोलमध्ये आलाच कसं काय, त्यामुळेच इंजिन खराब झालं का, अशा अनेक प्रश्न निर्माण झाले. यावेळेस मात्र डॉक्टर प्रेमराज यांनी ज्या ठिकाणावरून ते पेट्रोल भरत होते त्या पेट्रोल पंपाला तक्रार दिली. याशिवाय मारुती सुझुकी कंपनीकडे ही तक्रार दिली. पेट्रोल पंपाने तपासणीनंतर दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पेट्रोलमध्ये कोणतीही भेसळ नव्हती. दुसरीकडे कंपनीने स्वतःची तपासणी सुरू केली. आता इथे लक्ष देऊन ऐका, कंपनीने काय सांगितलं. कंपनीने सांगितलं, अगोदर फ्यूल टँक व्यवस्थित स्वच्छ झालं नव्हतं. त्यामुळे ग्रँड विटारा गाडीचा फ्यूल टँक पूर्णपणे पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात आला. सर्व पाईप फिल्टर स्वच्छ करण्यात आले. मात्र दुसऱ्यांदी जेव्हा फ्यूल टँक साफ केलं गेलं म्हणजे पेट्रोल टाकी स्वच्छ केली गेली, पुन्हा एकदा पाईपमध्ये फिल्टरमध्ये पेट्रोलच्या टाकीशी तोच पांढऱ्या रंगाचा पदार्थ आढळला. यामुळे समस्या आता गंभीर झाली. गाडीच्या डॅशबोर्डवरती इंजिनमध्ये पुन्हा खराबी असल्याचं चित्र दिसू लागलं. त्यानंतर कंपनीने डॉक्टर प्रेमराज यांना काय सांगितलं माहिती आहे का, आता तुमच्या गाडीचं इंजिन खराब झालंय, ते दुरुस्त करून उपयोग होणार नाही.
आपल्याला त्या जागेवरती नवीन इंजिन बसावं लागेल. यासाठी डॉक्टर प्रेमराज यांना कंपनीने सांगितलं 4.5 लाख रुपये खर्च येईल आणि हे सर्व वॉरंटीमध्ये येत नाही. कार शोरूमवाल्यांचं म्हणणं होतं गाडीचं इंजिन हे पेट्रोलमुळे खराब झालंय, त्यामुळे तिथे गाडी उत्पन्नाचा काही दोष नाही आणि याच कारणामुळे त्याला वॉरंटीही लागू होत नाही. आता इथे डॉक्टर प्रेमराज यांना मोठा प्रश्न पडला. फक्त 5 महिन्या अगोदर गाडी खरेदी केली होती आणि शोरूमवाले अचानक सांगतात तुमच्या पेट्रोलमुळे इंजिन खराब झालंय, इंजिन वॉरंटीमध्ये नाही, 4.5 लाख रुपये खर्च करा. आता या ठिकाणी प्रेमराज यांना वाटलं चला ठीक आहे, एकदा आपण गाडीचं इंजिन दुरुस्त करून पाहू काय फरक पडतोय. त्यांनी गाडीचं इंजिन दुरुस्त केलं. प्रेमराज यांच्या गाडीचं इंजिन पुन्हा दुरुस्त झालं. गाडी पुन्हा सुरळीत चालू झाली. 1-2 महिने गाडी व्यवस्थित चालली आणि पुन्हा तोच प्रॉब्लेम गाडीमध्ये दिसू लागला. गाडीचं इंजिन सारखं बंद पडू लागलं. मायलेजही भरपूर कमी झाला. पुन्हा एकदा प्रेमराज यांच्या ग्रँड विटारा गाडीचा फ्यूल टँक उघडण्यात आला आणि पुन्हा तोच पदार्थ पेट्रोलमध्ये आढळून आला. यानंतर प्रेमराज यांना पूर्ण खात्री पडली हा काही गाडीमधील कोणता तांत्रिक बिघाड नाहीये. त्यामुळे त्यांनी कंपनीकडे संपर्क साधला. त्यांनी स्पष्ट सांगितलं गाडी सारखं बंद पडते, एकतर मला माझी गाडीची नुकसान भरपाई द्या किंवा मला नवीन गाडी द्या. मात्र कंपनीने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. आता त्यांच्या समोर पर्याय उरला होता तो म्हणजे न्यायालयामध्ये जाणं, कारण की शोरूमवालेही ऐकत नव्हते आणि कंपनीवालेही ऐकत नव्हते. मार्च 2025 मध्ये डॉक्टर प्रेमराज यांनी ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. गाडी घेतल्यापासून किती वेळा दुरुस्त झाली, किती वेळा बंद पडली, त्याचबरोबर सर्व कागदपत्र देखील सादर केले. या प्रकरणामध्ये नेक्सा स्काय ऑटोमोबाईल्स आणि मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड यांनाही प्रतिवाद करण्यात आलं. या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. गाडीमध्ये वापर झालेल्या पेट्रोलचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्या तपासणीनंतर जो पुरावा समोर आला तो खूप महत्त्वाचा होता. पेट्रोलचे जे नमुने पाठवले होते त्याची तपासणी करण्यात आली. तिथून रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं गाडीच्या फ्यूल टँकमध्ये जो पांढऱ्या रंगाचा पदार्थ होता तो दुसरं तिसरं काही नाही, इथेनॉल होतं. तपासणीनुसार इथेनॉल वेगळं होऊन पेट्रोलच्या तळाशी साचलं होतं. त्यामध्ये आणखीन एक गोष्ट नमूद करण्यात आली, गाडीमध्ये जे पेट्रोल वापरण्यात आले ती E20 पेट्रोल आहे. या सुनावणी दरम्यान आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली. शोरूमवाल्याने डॉक्टर प्रेमराज यांना गाडी देताना सांगितलं होतं ही गाडी डिसेंबर 2023 मधली आहे, पण जेव्हा कागदपत्र पडताळणी करण्यात आले तेव्हा समजलं शोरूमवाल्याने खोटी माहिती सांगितली. डॉक्टर प्रेमराज यांनी जी ग्रँड विटारा गाडी घेतली होती ती गाडी जानेवारी 2023 मधली होती, म्हणजे जवळपास नवीन वर्ष सुरू झालं होतं. ग्राहक न्यायालयाने यानंतर सांगितलं गाडीचं इंजिन E20 पेट्रोलवरती चालण्यासाठी तयार करण्यात आलेलं नव्हतं, असा निष्कर्ष न्यायालयाने लावला. ग्राहक न्यायालयामध्ये असंही नमूद करण्यात आलं ग्राहकाने वारंवार टाकी साफ केली, इंजिन साफ केलं, तरी देखील वाहनामध्ये पुन्हा तोच बिघाड होत होता. या ठिकाणी ग्राहकांची कोणतीही चुकी नसताना त्यांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय गाडी विकत घेणाऱ्या ग्राहकांना माहिती देणं गरजेचं असतं गाडीचं इंजिन कोणत्या पेट्रोलसाठी चालू शकतं. या सर्वाचा विचार करून ग्राहक न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्यांनी मारुती सुझुकी कंपनीला स्पष्ट आदेश दिले 45 दिवसामध्ये डॉक्टर प्रेमराज यांना नवीन गाडी देण्यात यावी जी E20 पेट्रोलला सपोर्ट करत असेल, आणि जर मारुती सुझुकी नवीन गाडी देणार नसेल तर त्यांना गाडीची नुकसान भरपाई द्यावी, टोटल 20 लाख रुपये. याशिवाय डॉक्टर प्रेमराज यांना मानसिक त्रास झाला, त्यांचा त्यामध्ये खर्चही झाला, याचा खर्च सेपरेट 1 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. या निकालानंतर E20 पेट्रोलबद्दल पुन्हा एकदा चर्चा निर्माण झाली. तरी देखील मारुती सुझुकी कंपनी हे मान्य करायला तयार नाही. आम्ही उच्च न्यायालयामध्ये अहवाल देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करू असं कंपनीने सांगितलं. काही दिवसा अगोदर नितीन गडकरी स्वतः म्हणाले होते मारुती सुझुकी ही टॉपची कंपनी आहे. त्या कंपनीबद्दल आणि E20 पेट्रोलबद्दल कौतुक देखील केलं होतं. पण आता त्याच कंपनीची गाडी इथेनॉल पेट्रोलमुळे खराब झाल्याचं ग्राहक न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय. आता आपल्याला वाटतंय का मारुती सुझुकी कंपनी डॉक्टर प्रेमराज यांना नवीन गाडी देईल किंवा त्यांची नुकसान भरपाई 20 लाख रुपये देईल, किंवा हे दोन्ही पर्याय न वापरता ते उच्च न्यायालयामध्ये ग्राहक न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्या विरोधामध्ये याचिका दाखल करू शकतात. आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.